विदर्भातील अकोला जिल्ह्यातील खैरखेड गाव। एप्रिल मेचा ऐन लग्नाचा मौसम। अनेक घरात तशी बोलणीही चाललेली आणि अशातच ग्रामसभेत एक खळबळजनक प्रस्ताव मांडला गेला। 8 एप्रिल ते 22 मेच्या दरम्यान आमच्या गावात कोणतंच लग्न होणार नाही। लग्नच नाही, आमच्या गावातून कोणती नवरी सार होणार नाही। आमच्या गावात बाहेर गावचा कोणता नवरदेव येणार नाही। आमच्या गावात कोणता भटजी येणार नाही जो मंगलाष्टक म्हणेल। खळबळ उडाली खरी, पण आश्चर्य म्हणजे ज्यांची लग्न ठरली होती त्यांनीच या प्रस्तावाला होकार दिला। जसा प्रस्ताव मांडला उत्स्फूर्तपणे गावातील लोकांच्या प्रतिक्रिया मिळायला लागल्या। तरुण तरुणी उभे राहिल्या आणि सांगितलं की सर आम्ही लग्न करणार नाही, करायचंच असलं जुळलं तर 22 मे नंतर करू किंवा 8 एप्रिलच्या आत करू। सर्वात प्रथम मी घरूनच सुरुवात केली। मला पाहुणे चालू होते, मी घरी आईवडिलांना सांगितले की या कालावधी मला पाहुणे नाही म्हणजे दाखवायला नाही आणायचे आणि मला लग्नही नाही करायचंय। आणि माझ्या स्वतःच्या पुतण्याचं सुद्धा लग्न जुळलेलं आहे। मी सध्या त्या मुलाचं लग्न रोखलेलं आहे। माझी मुलगी स्वतः लग्नाची आहे, पण मी जुळलंही संबंध माझ्या घरचा माझ्या मुलीचा, तर मी 22 मे नंतर करणार। हा असा विचित्र निर्णय घेऊन गावकरी नुसतेच थांबले नाहीत, तर त्यांनी तशा ठरावाची लिखित सत्यप्रत ग्रामपंचायतीच्या शिक्क्यासहित तयार केली। अहो हे काय चाललंय काय कळत नाही बुवा। थोडा धीर धरा, थोडी वाट तर पहा। कळेल ना नंतर। कळेल की हो नंतर।